नमस्कार। या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मूळाच्या निम्मे असेल तर सिद्ध करा b वर्ग बरोबर 9ac छेद 2। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण दोन पद्धती वापरू शकतो। एका पद्धतीमध्ये आपण अल्फा व बीटा यांचा वापर करू शकतो, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये वर्ग समीकरण सोडवण्याचे जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करू शकतो। सूत्राची जी पद्धत आहे ती पद्धत थोडीशी मोठी आहे, त्याला जास्त वेळ लागू शकतो, म्हणून सूत्राची पद्धत न दाखवता मी तुम्हाला अल्फा व बीटाच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवून दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर आपण काय करायचं, दिलेले हे जे वर्ग समीकरण आहे या वर्ग समीकरणाची मुळे आपण मानून घ्यायची। म्हणून इथे लिहून घेऊया, या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मानू। प्रश्नामध्ये आपल्याला एक अट दिलेली आहे की एक मूळ हे दुसऱ्या मूळाच्या निम्मे आहे, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, दिलेल्या अटीवरून। तर अट काय सांगते, एक मूळ जे आहे म्हणजे अल्फा जे आहे ते दुसऱ्याच्या निम्मे आहे, याचा अर्थ अल्फा हे बीटाच्या निम्मे आहे, म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून अल्फा बरोबर बीटा छेद 2। आता हे जे दोन आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे काय होईल, हे दोन भागाकारात होते, पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात जातील, म्हणून 2 अल्फा बरोबर बीटा। तर इथे आपल्याला बीटाची किंमत मिळाली। या बीटाच्या किमतीला आपण काय करूयात, तर बॉक्स तयार करून घेऊया आणि ह्याला नाव देऊयात विधान 1। आता पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल, तर अल्फा आणि बीटाचे जे नियम आहेत ते आपल्याला लक्षात असायला हवे। तर पहिला नियम काय सांगतो, तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a। आता या नियमामध्ये आपण बीटाची किंमत भरूयात, तर काय होईल बघा, हा अल्फा जो आहे तो जसाच्या तसा आला, अधिकचं चिन्ह, आणि बीटाची किंमत काय मिळालेली आहे आपल्याला, 2 अल्फा। मग इथे लिहिलं 2 अल्फा बरोबर वजा b छेद a। आता ही किंमत कुठून आणली, विधान 1 वरून आणली, म्हणून आपण कंसात रेफरन्स लिहायचा 1 वरून। चला आता पुढे काय होईल बघा, तर 1 अल्फा अधिक 2 अल्फा एकूण झाले 3 अल्फा बरोबर वजा b छेद a। म्हणून हे जे 3 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे इथे राहिला फक्त अल्फा बरोबर हा वजा b जसाच्या तसा येईल छेद हे जे 3 आहेत इथे गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर ते भागाकारात जातील, म्हणून ते छेदाच्या ठिकाणी लिहायचे, आणि a तर इथे छेदाच्या ठिकाणी आहेच। तर इथे अल्फाची किंमत काय मिळाली, अल्फा बरोबर वजा b छेद 3a। आता ही जी अल्फाची नवीन किंमत मिळालेली आहे त्या किमतीला देखील आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला नाव द्यायचं आहे विधान 2। आता आपण बाजूला लिहून घेऊया। आता अल्फा आणि बीटा यांचा जो दुसरा नियम आहे तो देखील आपल्याला इथे लिहून घ्यावा लागेल। तर त्या नियमात आपल्याला काय सांगितलं जातं, अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a। आता इथे देखील आपण काय करायचं आहे, तर ज्या पद्धतीने बीटाची किंमत आपण इथे भरली होती त्याच पद्धतीने बीटाची किंमत इथे भरायची। मग काय होईल बघा, हा अल्फा जो आहे तो जसाच्या तसा आला, गुणिले बीटाची किंमत आहे 2 अल्फा, ते देखील लिहिलं बरोबर c छेद a। आता ही किंमत कुठून आणली, ही किंमत देखील आपण विधान 1 वरून आणली, तर इथे कंसामध्ये रेफरन्स लिहायचा आहे 1 वरून। आता काय होते बघा, ह्या अल्फाला सहगुणक नाही, मग सहगुणकाचा गुणाकार होणार सहगुणकासोबत, इथे सहगुणक नाही याचा अर्थ 1 आहे, 1 गुणिले 2 उत्तर आलं 2, आणि अल्फा गुणिले अल्फा उत्तर आलं अल्फाचा वर्ग बरोबर c छेद a। नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, हे जे 2 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे इथे राहिला फक्त अल्फाचा वर्ग बरोबर हा c जसाच्या तसा आला, आणि हे जे 2 गुणाकारात होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारात गेले, म्हणून ते छेदाच्या ठिकाणी लिहिले, आणि a तर इथे छेदाच्या ठिकाणी आहेच। आता पुढे काय करायचं, हा जो अल्फाचा वर्ग आहे तर इथे अल्फाची किंमत आपण शोधलेली आहे, ही अल्फाची किंमत आपण या समीकरणात भरूया। तर अल्फाची किंमत इथे आहे वजा b छेद 3a, आणि अल्फाचा वर्ग आहे त्यामुळे ही पूर्ण किंमत आपण कंसात लिहायची आणि कंसाचा वर्ग करायचा बरोबर c छेद 2a। नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा, ह्या b चा वर्ग करायचा आहे, तर वजा b चा वर्ग
म्हणजे बी वर्ग, वर्ग केल्यामुळे वजा चिन्ह निघून गेलं. त्यानंतर छेदाच्या ठिकाणी 3चा वर्ग 9, ए चा वर्ग ए वर्ग बरोबर c/2a. आता नेक्स्ट स्टेपसाठी मी तुम्हाला बाजूला लिहून दाखवतो. आता पुढे काय करूयात, हा जो बी वर्ग आहे तो जसाच्या तसा येईल, म्हणून इथे लिहिलं बी वर्ग बरोबर, बरोबर चिन्हाच्या पलीकडे c/2a आहे ते देखील जसाच्या तसं आलं. आणि हा जो छेद आहे 9a वर्ग, हा छेद जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर तो तिथे अंशाच्या ठिकाणी जाईल, म्हणून गुणिले 9a वर्ग, म्हणून हा बी वर्ग जसाच्या तसा आला बरोबर. आता इथे काय होतंय बघा, हा ए आहे आणि हा ए वर्ग आहे, म्हणजे हा ए आणि हा वर्ग कट झाला. तर इथे काय राहिलं बघा, अंशाच्या ठिकाणी राहिला c गुणिले 9a, म्हणजेच आपण हा गुणाकार 9ac असा लिहू शकतो. आणि हे जे 2 आहेत ते जसेच्या तसे छेदाच्या ठिकाणी आले. तर बघा आपल्याला इथे फायनल उत्तर मिळालेलं आहे बी वर्ग बरोबर 9ac/2, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग आपण काय करायचं, इथे जे सिद्ध झालेलं आहे त्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे आपण पुढे लिहून घ्यायचं आहे हे सिद्ध झाले. तर बघा अशा पद्धतीने आपण अल्फा आणि बीटा यांच्या नियमांचा वापर करून हा प्रश्न सोडवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.